2चे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते म्हणतात की आमदार साहेबांनी फक्त आपल्या दाढीचा विकास केला. कशाचा? दाढीचा. ते कशासाठी केलाय तुम्हाला ते इलेक्शन नंतर कळल. कोणते उमेदवार म्हणतायत? मग त्या साहेबांना दाढीचा केला असेल, त्यानं माडीचा केला असेल. आमच्या साहेबानं कुठं माड्या उभ्या केल्या नाही. जे गेल्या बरेच वर्ष झालं कामं करत आहेत या प्रभागाचे, नाही तर या मतदारसंघाचं त्यानं साहेबांनंतर कोणी नेतृत्व केलं असेल तर ते त्यानं केलं. बघा सत्य लाईट आली, दाखवा लाईट कर, फोटो दाखवा. हां लाईट आली. असं योग पाहिजे माणसाच्या नशिबात. की तुमचं बाळासाहेब देशमुखचा ठरलेले काय गेम करायचा या विधानसभेत? नाही काही गेम करायचं नाही. काय गेम करायचं? बाळासाहेबला काय काम आहे? तेवढंच काम राहिलं, दुसरं काय काम राहिलं? हां त्यांनी आता असं बोलताना म्हणाले आम्हाला की तुमचं द्यायचं ठरलेलं काय गेम करायचं? काहीच गेम करायचं नाही. पुतण्या निवडून आणायचं, दुसरं काय गेम करायचं? मला काही मिटलं नाही म्हणतात ते. काय स्टेटमेंट दिलं आमदार साहेबांनी की आमची भावकी आहे, आम्ही आमचं मिटले, आमच्या सोबत सगळ्याच विषय चांगला आहे. तर ते म्हणतात आमचं काही मिटलेलं नाही अजून. काय दुऱ्या काम भांडायचं? काय घेऊन देणं आम्हाला मिटायला? काय दुऱ्या आहे की घराला घर आहे? पोटाला लावणारा आमदार म्हणजे बालाजी कल्याणकर आहे. पोटावर आणि पाठीवर खंजर खुपसणारा म्हणजे बालाजी कल्याणकर नाही. हे सगळ्या जनतेला माहिती आहे. भुकणाऱ्याला किती भुकू द्या. करायचा होता विकास म्हणून आणला सुहास. एवढं लक्षात ठेवा ना. तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत काँग्रेसचे रवी कल्याणकर म्हणून, ते म्हणतात की राजा का बेटा राजा बनेगा. असं नाही होणार. आता जो हकदार होगा वही राजा बनेगा. ती मोठे माणसं, मी छोटा माणूस आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारा. रणधुमाळी सुरू आहे आणि नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 1मध्ये नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली. आपल्यासोबत स्वतः त्यांचे चिरंजीव आहेत, ते उमेदवार आहेत. काय जनता कसा प्रतिसाद देते आता तुम्हाला? तुम्ही मला विचारण्यापेक्षा स्वतः सामान्य जनतेकडे जा. तुम्हाला सामान्य जनताच प्रतिसाद सांगेल. मी तर उमेदवार आहे, मी तो सगळं पॉझिटिव्ह आहे म्हणणार आहे. बरं काय कामं झालीत विधानसभेमध्ये खरं तर आमदार साहेबांच्या माध्यमातून? आमदार साहेबाच्या माध्यमातून नांदेड उत्तर विधानसभामध्ये आतापर्यंत 3000 कोटीचे कामं झाले. तुम्ही या ज्या रस्त्यावर थांबताय ती रस्ता बी साहेबाच्याच माध्यमातून झाला आहे. तुम्ही मागं जी मंदिर बघताय ती पण साहेबाच्या माध्यमातून झाले. त्याचं मंदिराचं सुशोभीकरण केलेलं आहे. मंदिर उभारण्यात आलेलं आहे, एकदम सुंदर मंदिर. आणि त्या मंदिरात पेवर ब्लॉकचं काम आता टाकण्यात आलेलं आहे. आणि भरपूर जे मुख्य रस्ते आहेत किंवा जसं साहेबाच्या माध्यमातून मुख्य रस्ते म्हणले तर आपल्या प्रभागातला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता जी मालेगाव रोड आहे तो झालेला आहे. जो मागचा रस्ता जी शिव रोड आहे तो झालेला आहे. जो छत्रपती चौकातून डायरेक्ट जैन मंदिरला आहे ते रोड तो झालेला आहे प्रेमनगर थ्रू. आणि बाकी 100 खाटाचा दवाखाना साहेबाच्या माध्यमातून आलेला आहे. एक कृषी महाविद्यालय जी जवळजवळ 15 वर्ष झालं त्याचा रखडलेला होता तो साहेबाच्या माध्यमातून मंजूर करून आणण्यात आले आहे. नर्सिंग कॉलेज झालेलं आहे. असदुल्लाबादचा जो निजामकालीनचा मुद्दा होता, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जो लोकांना रजिस्टर होत नव्हत्या, लोकांच्या नावावर जमिनी होत नव्हत्या, आज तो मुद्दा साहेबाच्या माध्यमातून साहेबाने गेल्या 2 वर्ष झालं त्या मुद्द्यावर विधानसभेत प्रश्न मांडले होते. आणि आज तो मुद्द्याचा GR आलेला आहे आणि तो मुद्दा सॉल्व्ह झाल्याने आज तुम्ही बघा मगनपुरा भागात जाओ, पीरबुरान भागात जाओ किंवा कैलाशनगर, भाग्यनगर या भाग जो आहे प्रभाग क्रमांक म्हणा किंवा तो भाग, तिथं आज तो लोक एवढे खुश आहेत, साहेबाच्या पाठीमागं आहेत की त्यांचे जी करोडोचे प्लॉट आहेत ते त्यांना कोणी रजिस्ट्री करायला तयार नव्हतं. आज ती पूर्ण रजिस्ट्री व्हायलेत आणि ती खुश आहे. आणि जी आमच्या प्रभागात म्हणा, बाजूच्या प्रभागात तरोडा बुजुर्ग आणि सांगवी या प्रभागात जे अनधिकृत आरक्षण टाकलं होतं ते आरक्षणसुद्धा साहेबांना उठवलेलं आहे. जेव्हा 2017ला साहेब निवडून आले ते 2018 का 19ला साहेबांनी जे आरक्षणचा मुद्दा महापालिकेत उचलला होता आणि स्वतःवर डिझेल टाकलं होतं तर तो मुद्दा साहेबांना धरून धरला. आणि जे अनधिकृत जो गोरगरीब जनतेच्या जमिनीवर अनधिकृत आरक्षण टाकलं होतं तो आरक्षण साहेबांच्या माध्यमातून उठलेलं आहे. आणि आज तीच जनता साहेबाच्या पाठीमागं आहे. का तर त्यांचे करोडोचे प्लॉट नल भावात सरकार घ्यायला तयार होती. मात्र आज ती जनता एवढी खुश आहे की गोरगरीब लोकांना काय असते, तीच तर सगळे ॲसेट असतात, तुम्हाला पण माहिती आहे. तर तीच जनता आज साहेबाचा प्रचार करत आहेत आणि तीच जनता आमच्या स्टार प्रचारक आहे. आणि येणाऱ्या काळात अजून भरपूर काही प्रोजेक्ट्स येणार आहेत आणि कामं होणार आहेत. तुम्ही 3000 कोटीचे कामं केले म्हणून सांगत आहात. भाजपवाले म्हणतायत, भाजपचे उमेदवार म्हणतायत की नुसते कागदावर कामं झाले. इतके कामं सांगितले तुम्ही? मी टीका करणार, तुम्ही स्वतः लोकांना बोला आणि लोकच तुम्हाला सांगतील काय कामं झालेत काय झाले. मी कोणा बोला एवढा मोठा पण नाही. आणि आम्हाला साहेबाची शिकवण आहे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाची शिकवण आहे की कोणावर टीका करू नका, फक्त काम करा आणि लोकांचा सन्मान करा, आदर करा, लोकांच्या सुखात जा दुःखात जा.
बरं, खरं तर आता आमदार साहेबांचे जे बंधू आहेत एकनाथ कल्याणकर साहेब, ते डेपो वगैरे उडाला की कॉलनीमध्ये फिरतात हे आम्ही पाहिलेलं आहे. पण काही लोक म्हणजे जे काँग्रेसचे उमेदवार असं म्हणतात की अशामध्ये त्याने येणं बंद केलं आहे, म्हणजे लोकांची समजा आमचे काका जे गेल्या बरेच वर्ष झालं कामं करत आहेत या प्रभागाचेच नाही तर या मतदारसंघाचं त्यानं साहेबांनंतर कोणी नेतृत्व केलं असेल तर ते त्यानं केलं. बघा सत्य लाईट आली, दाखवा लाईट फोटो दाखवा. हां लाईट आली. असं योग पाहिजे माणसाच्या नशिबात. आणि जी टीका करतात की नाही त्याला सांगा तुम्ही सामान्य जनतेकडे जा. माझं मत आहे तुम्ही जनतेचे मतं घ्या. तुम्ही जी नेत्याची मतं घेत आहात, नेते फक्त टीका करणार आणि सामान्य जनता तुम्हाला खरं प्रश्नाचं उत्तर देणार. आणि इकडे आणि तुम्ही जी म्हणतात की नाही एकनाथ काका जात नाही, तुम्ही आत्ताही कोणाला विचारा काँग्रेसचे नाही, त्यांचं काम आहे म्हणणं आणि आमचं काकाचं काम आहे दाखवणं. आजच्या डेटला त्याचं एवढं काम तो कोणी करून दाखवलं तर मला सांगा तुम्ही कोणता एरियाच तुम्ही चला माझ्यासंग ऑन कॅमेरा चला तेने येतात आणि कोण म्हणलं ती दाखव त्या एरियामध्ये की बा काका आले नाहीत. काल गावात डिपू जळालता तर स्वतः त्याने MSABच्या अधिकाऱ्याला बोलून ते ही केलं की बा DP बसला पाहिजे. आणि कसं असते कोणी जरी येऊन तिथं फोटोग्राफी करत असेल सोशल मीडियावर ही करत असेल ती चुकीचं आहे. माझं मत आहे तुम्ही तिथल्या लोकांना विचारा कोण तिथं धावून येते, कोण अधिकाऱ्यांना बोलते, कोण काय करते. मला सांगा अधिकारी कोणाचं ऐकतात, दुसऱ्याचं ऐकतील काय? त्यांचं ऐकतात का तर त्यांना माहिती ही काम करतात. आणि तुम्ही साधं मला तुम्हाला सांगतो तुम्ही साधं रघुनाथ नगरला जा आजच जा तुम्ही सांगतो आणि तिथं विचारा एकनाथरावनं काम केलं नाही किंवा साहेबांना काम केलं नाही असं म्हणा तुम्हाला लोक तिथून बाहेर काढून देतील. आता एवढे कामं तिथं झाले. रघुनाथ नगरच नाही तर गजानन मंदिर परिसरात जा, वृंदावन कॉलनीला जा, इथं भवित्यनगरला जा. का आता इथं भवित्यनगरचे नागरिक आमच्यासोबत आहेत व इथं लेडीजला विचारा. ते विचारा की आम्ही कामं केली की न केली की काका येतात नाही येतात. तुम्ही स्वतः बघसाल त्यांची प्रतिक्रिया काय. कोगा नेत्याचं काम असते टीका करणं, आमचं काम आहे विकास करणं. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता की काकांनी खूप कामं केले तुमच्या. आजचं स्टेटमेंट आहे बाळासाहेब देशमुख यांचं की काका दावेदार होते नगरसेवक पदाचे. खरे दावेदार ते आत्ता बी आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी एकटाच नाही तर पूर्ण 40च्या 40 नगरसेवक लढणार आहेत. त्यांच्या आणि साहेबाच्या आणि ताईच्या मार्गदर्शनाखाली 40 नगरसेवक लढणार आहेत. आणि वॉर्डात बी त्यांना दावेदार आहेत. फक्त त्यांना मला पुढे यासाठी केले की बा त्यांचं म्हणणं आहे की तू आता पुढे होय, तू सुशिक्षित आहेस, तू हुशार आहेस, तू काम करू शकतोस, तू प्रभावी आहेस, बाकी त्यांनाच सांभाळणार आहात. तुम्ही त्यांना बोलू शकता इथंच आहेत त्यांना बोल. बाळासाहेब देशमुख म्हणतात की तुमचं आणि बाळासाहेब देशमुखचं ठरलेलं आहे काय गेम करायचा या विधानसभेमध्ये. नाही काही गेम करायचं नाही काय गेम करायचं असतं. म्हणजे मला साहेबांना 1, 2, 3 आणि 4 वार्ड नंबर मला सांभाळा दिले साहेबांना. आणि मी मग कामं बघा तुम्ही. आता हे लोक म्हणायत की नाही बेटामाला तुम्ही अर्ध्या रात्रीचे मग कामं बघा. हे काँग्रेसवाले काही म्हणतात याला काय कामात याचा मुद्दाच नाही ना याच्या जो व जाय तर मांडा दुसरं काय. तुम्ही हाल जागी मग कामं बघा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा, मागले व्हिडिओ बघा रात्रीचे बेटामध्ये. हां बाळासाहेबला काय काम आहे तेवढंच काम राहिले, दुसरं काय काम राहिलं. हां त्यांनी आता असं बोलताना म्हणाले आम्हाला की तुमचं द्यायचं ठरलेलं आहे काय गेम करायचं. काहीच गेम करायचं नाही. पुतण्या निवडून आणायचं दुसरं काय गेम करायचं. मला काही मिटलं नाही म्हणतात ते. काय स्टेटमेंट दिलं आमदार साहेबांनी की आमची भावकी आहे, आम्ही आमचं मिटले, आमच्या सोबत सगळंच विषय चांगला आहे. तर ते म्हणतात आमचं काही मिटलेलं नाही अजून काही. काय धुऱ्या आहे का आमचा भांडा त्याला काय घेऊन नाही आम्हाला मिठाला काय धुऱ्या आहे का घराला घर आहे आमचं मिठाला. हां आम्ही आमचं काम करावं, जनतेची सेवा करावं बस, दुसरं काय आहे मला सांगा. आणि पुतण्या उभं राहिला मी पुतण्याच्या महागाव मला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर मला वार्ड सांभाळा दिले साहेबांनी. कशाचंच भांडण नाही आमच्या घरात. हे लोक भांडण लावून देईल बाकी काहीच नाही. फुटाफूट भावाचा काय पडायची कशी पडायची बाबा एवढंच राहिले, याला दुसरं काहीच राहिलं नाही. बरं आता तेच म्हणले की भावाहून तुम्ही भावाचा विषय केला, भाऊ भावाचाच झाला नाही ते आमचं काय होणार आहे असं. कोणा भाऊ मग आहे ना 100% पाठीविषयी. असं कसं नाही. मला 4 नंबर 3 हे मला वार्ड सांभाळा दिले साहेबांना. मी पुतण्याला बोहणी केले फक्त भाऊ बरं आहे तू मला हे एवढे सांभाळायचे. साहेबाला लोड झाला जास्त. 24 घंटे साहेबाच्या पुतण्याच्या मागाव. आणि ज्या कोणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं की एकनाथ भाऊंनी DP नाही बसवला त्या अशामध्ये धावून येत नाहीत ते. अशामध्ये धावून नाही. आतापर्यंत एकनाथ भाऊंनी 12 ते 15 DP या प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्वतः बसवलेले आहेत. त्यांना घरातून घरातून बसून बोलायला ऐका. एकनाथ भाऊडा साहेबाला प्रभाग क्रमांक 1 पर्यंत मर्यादित ठेवायचं नव्हतं. त्यांना 4 वार्डाचा प्रमुख करून साहेबांनी त्यांना विकासाची जबाबदारी दिलेली आहे. जर प्रभाग क्रमांक 1 मधून एकनाथ भाऊला जर उमेदवारी दिली असती तर ते फक्त प्रभाग क्रमांक 1 पुरते मर्यादित राहिले असते.
त्यामुळे साहेबांनी त्यांना 4 प्रभागाची जिम्मेदारी देऊन त्याच्या पुढं अजून त्यांच्यावर काय जिम्मेदारी टाकतील ते तुम्हाला इलेक्शनचं निकाल लागल्याच्या नंतर कळेल. आणि फक्त सगळे जे राजकीय पक्ष आहेत ते फक्त आमदार बालाजी कल्याणकर साहेब एकट्या यांना बदनाम करण्याच्या मार्गावर बसलेले आहेत. बाकी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला त्यांना वेळच नाही. आणि आता काय चालू आहे, आता निवडणूक लागली, सगळं लागलं, तिकीटं डिक्लेअर झाले, उमेदवार ठरले, सगळा विषय. आता उमेदवारीचं काय घेणे नाही, आता तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. आमदार साहेबांनी एवढे विकास कामं केलेले आहेत, त्यांना विकासाचा मुद्दाच सापडणं झाला आहे काही. त्यांनी फक्त भावाभावाचे भांडणं कसे लावावं, आमदार साहेबांचं मन कसं दुखवावं, आमदार साहेबांना कसं खाली पाडावं, हेच बघायचं त्यांना फक्त चालू आहे त्यांचं. मला एक म्हणायचं आहे, तुम्ही जर तुम्हाला बोलायचं असेल तर विकासाच्या मुद्द्यावर बोला. तिकटाचा विषय संपून गेलेला आहे. तिकटं ज्याला भेटलं ते निवडून देतील. साहेब याच्या पुढे बी ज्यांना तिकटं भेटले नाहीत त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या देणार आहेत. त्यांचं साहेबांची दूरदृष्टी एवढी आहे आणि पुढची विचार करण्याची क्षमता त्यांची एवढी आहे, ते कोणाच्याही डोक्याला लागू शकत नाहीत. आमदार साहेबांचं काम हे सगळ्या वार्डामध्ये नाही, नांदेड उत्तरमध्ये सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे. आणि साहेबांची दूरदृष्टी आम्हाला माहिती आहे, सर्वसाधारण कार्यकर्त्यांना माहिती आहे की आमदार साहेब काय करू शकतात आणि त्यांचा विकासाचा झंझावात कसा आहे. आणि जनतेला मला एकच सांगायचं आहे, कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. आणि त्यांच्या गेल्या 7 वर्षामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार होते ते भारतीय जनता पार्टीनं उमेदवार दिले. काँग्रेसकडून निवडून आल्याच्यानंतर त्यांनी 7 वर्षामध्ये कोणत्या जनतेला तोंड दाखवलं. बालाजी कल्याणकर साहेब एक नगरसेवक होते, त्यावेळेस घरातले 4 माणसं काम करत होते. एकनाथ भाऊ कल्याणकर काम करत होते, संध्याताई काम करत होत्या. आणि जेव्हा आमदार झाले तेव्हा पण संध्याताई त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार फक्त एकच निवडून दिलता. आत्तापर्यंत कोणत्या मतदारसंघामध्ये बघितलं का तुम्ही एका आमदाराला निवडून दिल्याच्यानंतर त्याच्या घरातले 4 माणसं कामाला लागतात का? समाजाच्या विकासासाठी बाहेर निघतात का? अहो एकच आमदार ज्याला निवडून दिलं ते काच वर करून पळते, मुंबई जाते, दिल्ली जाते. पण आमचे बालाजी कल्याणकर साहेब मुंबईचे किती जरी कामं असले पण वार्डाच्या समस्या जर असतील तर ते वार्डात थांबून ते मतदारसंघात थांबून पूर्ण करणारे साहेब आहेत आमचे. आणि आजच सगळ्यांना मी सांगू इच्छितो, साहेबावर झालेल्या टीका आम्ही खपवून घेणार नाही. इलेक्शन नंतर आम्ही काय उत्तर द्यायचं ते विकासाच्या माध्यमातून सगळेजण उत्तर देऊ. त्यामुळे सगळ्यांना मला विनंती आहे, सर्वसामान्य जनतेला हात जोडून सर्वसामान्य जनतेला एक विनंती आहे, जे प्रसारमाध्यमाद्वारे जे भूलथापा आणि साहेबांची बदनामी चालू आहे त्याला कुणीही बळी न पडता साहेबांचा चांगुलपणा हे सगळ्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे मी सर्व जनतेला विनंती करतो की त्या प्रसारमाध्यमाद्वारे जे चालू आहे त्याच्यावर कुणीही लक्ष देऊ नका. बरं, प्रभाग क्रमांक 2चे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते म्हणतात की आमदार साहेबांनी फक्त आपल्या दाढीचा विकास केला. कशाचा? दाढीचा ते कशासाठी केलाय तुम्हाला ते इलेक्शन नंतर कळल. कोणते उमेदवार म्हणतायत? देशमुख, प्रभाग क्रमांक 2, उदपटा शिवसेना. मग त्या साहेबांना दाढीचा केला असेल, त्यानं माडीचा केला असेल. आमच्या साहेबानं कुठं माड्या उभ्या केल्या नाहीत. साहेबाचं घर आमदार झाल्याच्या नंतर जसं होतं तसंच आहे. आणि आमदार साहेब हे सर्वसाधारण जनतेच्या विकासासाठी झालेले आमदार आहेत. हे स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या विकासासाठी झालेले आमदार नाही आहेत. मी एक सांगू इच्छितो, सर्वसाधारण कार्यकर्त्याची काय असते. माझ्यावर मी शाळेच्या गाड्या चालवणारा माणूस आहे. कोरोनाच्या काळामध्ये माझ्यावर उपासमारीची वेळ आली होती. शाळेच्या गाड्या बंद पडल्या होत्या. फक्त मी संध्याकाळी जाऊन साहेबांना म्हणलं, साहेब मला आता तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला उपासमारीची वेळ आली, मला काहीतरी उद्योगधंदा द्या. साहेबानं एका रात्रीमध्ये माझं शिवभोजन मला आणून दिलं आणि शिवभोजन माझं श्रीनगरला चालते. पोटाला लावणारा आमदार म्हणजे बालाजी कल्याणकर आहे. पोटावर आणि पाठीवर खंजर खुपसणारा म्हणजे बालाजी कल्याणकर नाही. हे सगळ्या जनतेला माहीत आहे. भुकणाऱ्याला किती भुकू द्या. ते काय म्हणतात ना, मन आहे काहीतरी. जिथं चर्चा होत असते, ज्या माणसाची जास्त निंदा होत असते, समजायचं ते राजा व्यवस्थित आणि इमानदार आहे. हे मन जी आहे तसं ते पुरेपूर मन सन्माननीय आमदार साहेब बालाजी कल्याणकर साहेब यांना लागू होते. बरं, काल जे काही प्रकारच्या ते घोषणाबाजी झाली हेमंत पाटील यांच्या विरोधात, हेमंत पाटील म्हणतात की हिशोब चुकता केला जाईल म्हणतात. ते वरच्या लेवलचं राजकारण आहे, त्याविषयी मी बोलू शकत नाही. हेमंत भाऊसुद्धा आम्हाला तेवढेच आदरणीय आहेत आणि ते असतील. हे जे मतभेद झालेले आहेत ते नक्कीच एकनाथभाई शिंदे साहेब मदत करतात. एकनाथभाई शिंदे साहेब
एकनाथभाई शिंदे साहेब याच्यावर मार्ग काढतील. वरिष्ठ नेते आहेत, हेमंत भाऊचं मार्गदर्शन आम्ही घेतलेलं आहे. हेमंत भाऊ आमच्या पाठीशी आहेत. काही काळजी करू नका, तुम्ही भांडणं लावू नका. आमदार साहेब आणि हेमंत भाऊमध्ये खूप चांगले संबंध आहेत आणि ते राहतील. आम्ही बोलत नाही. आम्ही हेमंत भाऊ आदरणीय भाऊ आहेत, आमचे मोठे भाऊ आहेत, ते आदरणीयच आहेत. स्टेटमेंट आहे त्यांचं. कोणाचं? हेमंत पाटील हे यांचं मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ लहान भावाला खेटराही मारू शकते. आम्ही लहान आहे. हं? काय समस्या काय समोर काय म्हणलं सर? समस्या काय समोर येतात जनते? आपल्या इथं फिरताना सर स्वच्छतेच्या मूलभूत सुविधेमध्ये काम फिरत असताना लाईट व स्वच्छतेच्या छोटमोठ्या समस्या पुढे येत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की आपल्या घरापर्यंत कचऱ्याची गाडी जात नाही व कचऱ्याच्या गाडीबरोबरच लोकांचं म्हणणं आहे की आपण हाकेला धावून येणारे आता कोणीही नगरसेवक राहिलेले नाहीत. मागच्या काही काळामध्ये आपल्याला काम करत असताना एवढं फिरताना प्रचारामध्ये जाणून येईल की तुम्ही नगरसेवक नसताना बी सगळे उमेदवार कोणते हाक असले की धावून येता. आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तसे जिल्हाप्रमुख उमेशजी मुंडे व बदुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सर्व शिवसैनिक व आमच्यासोबत असलेले सर्व उमेदवार हे कोणत्याही पदावर नसताना काम करत आलेले आहेत. व जे नगरसेवक पहिले होते यांचा बऱ्याच परिसरात तुम्ही गेल्यानंतर त्यांचा चेहरा देखील लोकांना माहीत नाही. लोकांनी मागच्या वेळेस यांना जी संधी दिली त्या संधीचं यांनी पार व्यर्थ करून लोकांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि त्या भावनाचा उद्रेक या इलेक्शनमध्ये होणार आहे. तुमच्या प्रतिस्पर्धी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, काँग्रेस वंचितची युती आहे, ते म्हणतात 12 तारखेपासून गारांचा पाऊस होणार आहे या ठिकाणी. असं म्हणायला गेलं सर तर गारांचा पाऊस हा नेहमी काँग्रेसकडूनच होतो. काँग्रेस हा पक्ष मुळामध्ये गाराच्या पावसावर चालणार आहे. गाराचा म्हणजे कशाचा नाही? नोटांचा पाऊस हा काँग्रेस करणार हे दिसायले. आता लोकांनी कोणत्या भूलतापाला जाऊ नये व कामाला धावून येणाऱ्या माणसाला साथ द्यावी. काय कसं बघताय आरोपाकडे? आमदार साहेबांनी कामं केली म्हणतात पण आरोप होत आहेत. आमदार साहेबांनी जे कामं केलेले आहेत ती जनताच तुम्हाला उत्तर देईल. आम्ही कोणी उत्तर देण्याएवढे मोठे नाही आहेत. येणाऱ्या 15-16 तारखेला तुम्हाला सर्व निकालाद्वारे जनता उत्तर देईल. बस तर तुमचा जो चौक आहे तरोडा नाक्याचा, त्या ठिकाणी संध्याकाळी ट्रॅफिक इतके खोळंबा व्हायला सगळं 1 घंटा थांबावं लागेल. आता हे ऐका सन्माननीय आमदार साहेबांनी ते प्रोजेक्ट आणलेलं आहे आणि आता मोठ्या नेत्यांविषयी मी बोलू शकत नाही, तेवढा मोठा नाही मी. पण तुम्ही जे मुद्दा मांडलाय की ट्रॅफिक जाम व्हायली, त्याविषयी सन्माननीय बालाजी कल्याणकर साहेब निश्चित, तुम्ही जर सर्व मतदारांना विनंती आहे, जर जास्तीत जास्त संख्येनं शिवसेनेच्या धनुष्यबाणावरील बटन दाबून नगरसेवकांना नांदेड वाघाळा महानगरपालिकेवर जर तुम्ही निवडून दिलेत तर निश्चितच सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांचे हात बळकट होतील आणि त्याच्यानंतर निश्चितच जी नांदेडच्या समस्या आहेत तेवढ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न बालाजी कल्याणकर साहेब करतील आणि उड्डाणपुलाचा प्रस्तावित आहे ते लवकरच पूर्ण होईल. तुम्ही भाजपमधून शिवसेनेत आलात तुम्ही? हो. काय कशामुळे सोडलं भाजप? कशामुळे सोडलं? मी भाजपचा 2 वेळेस मंडळाध्यक्ष होतो. भाजपचं मी 2017पासून जेव्हा महापालिका निवडणूक झाल्याच्या नंतर 17ला मी 8 वर्षे भाजपचं शहर आणि ग्रामीण भागात संघटन वाढवलं. परंतु भारतीय जनता पार्टी आज पूर्णपणे काँग्रेस झालेली आहे. आज प्रत्येक वार्डात जर बघितलं तर भाजपचा उमेदवार एकही नाही. एक तुरळक काही अपवाद सोडले तर पूर्ण काँग्रेसचं पॅनल उभं झालेलं आहे. नांदेड शहरात अशी परिस्थिती झालेली आहे की फक्त दांडा तोच आहे, झेंडा बदललेला आहे. परिवर्तन करायचं तर आपल्याला परिवर्तन हे नवीन माणसाच्या हातात नांदेडची महापालिका देऊन करायचं आहे. त्यांनी पक्ष बदलून जर परिवर्तन मागत असतील तर हे परिवर्तन होणार नाही. 70 वर्षापासून काल मुख्यमंत्री येऊन बोलून गेले की 70 वर्षापासून नांदेड शहरात घाणीचं आणि वासाचं साम्राज्य आहे. मग 70 वर्षे सत्ता कोणाची होती? आज तेच भाजपात आले आणि परिवर्तन मागतात. हे कोणत्या मुद्द्यावर बोलायलेत ते? बरं, कधी प्रवेश झाला तुमचा शिवसेनेमध्ये? माझा प्रवेश होऊन 4 दिवस झालेत. बरं, भाजपाच्या जाहीरनाम्यावर तुमचे कामं होते असा आरोप बालाजी कल्याणकर आमदारांनी केला होता. काय खरं आहे त्याच्यामध्ये? भाजपाच्या जाहीरनाम्यावर शिवसेनेचे कामं दाखवण्यात आले. भाजपजवळ काम करण्यासाठी काय होतं तुम्ही सांगा. भाजपजवळ नांदेडची महापालिका हातात होती.
जाहीरनाम्यावर कामं टाकलेत का तुम्ही भाजपमध्ये असताना शिवसेनेचे कामं जाहीरनाम्यावर टाकलेत असं म्हणतात आमदार कामं दाखवलेत त्यांनी, आमदार साहेबांनी जे कामं केलेत ते जाहीरनाम्यात प्रकाशित केलेत त्यांनी, आम्ही केले म्हणून. आता अब्दुल्लाबादचा प्रश्न आहे, काल बावनकुळे साहेब येऊन गेले, सर्व जनतेला माहीत आहे प्रश्न कोण सोडवला. त्यावेळेस मी भाजपमध्ये होतो, त्या बावनकुळे साहेब भाजपच्या लोकांना भेटायलाही तयार नव्हते, आम्ही सुद्धा निवेदन घेऊन गेलतो, परंतु आमच्या माध्यमातून त्यांनी घेतलंच नाही. आमदार साहेबांनी स्वतः ताकद लावली, स्वतः विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आणि त्या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवला. ज्यांनी काम केलं त्यांना श्रेय भेटायलाच हवं. प्रश्न तर विचार. काय उड्डाणपुलाचा जो विषय आहे तो भाजपाकडे संकल्प रेडी आहे म्हणे त्या उड्डाणपुलाचा संकल्प. बघा आता कसं आहे, महापालिकेचं इलेक्शन आहे, तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्याकडे आता नवीन भाजप काय अपक्ष उमेदवाराकडे संकल्प तयार आहे, तर भाजप तर भरपूर मोठा पक्ष आहे आणि संकल्प तयार राहणं काय लई मोठी गोष्ट नसते. त्याला ग्राउंडवर आणणं, प्रॅक्टिकली आणणं ही गरजेचं आहे. पुस्तकावर तर मी बी आज 10 पानाचं पुस्तक लिहितो, माझ्याकडे बी भरपूर मुद्दे आहेत संकल्पनाचे, मग त्याला ग्राउंडवर आणणं गरजेचं आहे. बरं, कसं बघता या आरोपाला सगळ्या तुम्ही कामाच्या विकासाच्या माध्यमातून सामोरे जातात. ठाकरे गटाकडून आरोप होत आहेत की ताईंना सुद्धा जिल्हा परिषदला मुलगा इकडे आणि आमदार साहेब घरातच घराणीशाही दाखवत होते. हो का, ज्याला आरोप करायचे त्याला आरोप करू द्या. मी तुम्हाला आत्ताही सांगतो, तुम्ही नेत्याचे मुद्दे हे घेऊ नका, तुम्ही सामान्य जनतेचे पाहिजे. उमेदवारांचे तुम्ही उमेदवार आहेत ती समोरचे हो का, उमेदवाराचं आपलं ही लोकतंत्र आहे, उमेदवाराचं काम असते टीका करणं, टिप्पणी करणं. आता आपण त्याच्यावर काही ही करू नये, आपलं काम फक्त आणि फक्त विकासावर आहे आणि साहेबाला करायचा होता विकास म्हणून आणला सुहास, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही ऐका, येणाऱ्या काळात ही जी विकास झाला आहे, जी म्हणतात की नाही नांदेडचा विकास झाला नाही, तुम्ही स्वतः फिरा म्हणावं जरा गाडीवर, तुम्ही 4 चाकी नाही स्कूटीवर फिरा म्हणावं गल्लीबोळ्यात, विकास कोण म्हणते झाला नाही. तुम्ही ज्या रोडवर चालताय की नाही ती स्वतः साहेबांना केलेलं आहे, जी मुख्य रस्ते आहेत ती साहेबांनी केलेली आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही विकास करणार आहात. जी राहिलेला विकास राहिला की नाही सिटीचा, ती साहेबाच्या माध्यमातून करणार. आणि महापालिकेवर 100% भगवा फडकणार आहे. का आता महापालिकेवर भगवा फडकणं यासाठी गरजेचं आहे का आता महापालिका नगरविकासच्या अंडरमध्ये येते आणि नगरविकास खातं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि ती देणारं खातंच आमच्याकडे, तर विकास कोण करणार? शिवसेनेसोबत कोण करू शकते का आजच्या डेटला? तुम्ही इच्छा बोला जनतेला, बघा जनता काय म्हणते. एक शेवटचा प्रश्न, तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत काँग्रेसचे रवी कल्याणकर म्हणून, ते म्हणतात की राजा का बेटा राजा बनेगा, असं नाही होणार, आता जो हकदार होगा वही राजा बनेगा असं म्हणतात. ती मोठे माणसं, मी छोटा माणूस आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारा. काय जनता निवडून देईल वाटते का यावेळेस सगळं पॅनल? हो का, कसं आहे, लोकतंत्र आहे, सगळ्याला उभं राहायचा अधिकार आहे, सगळ्याला आपले मत मांडायचा अधिकार आहे. शेवटी लोकतंत्रामध्ये लोकांच्या हातात अधिकार असते. हो का, जे लोकांना जी सक्षम वाटेल ते त्याला मला निवडून देतील, जर लोकांना सक्षम वाटेल तर मला निवडून देतील, नाही तर घरी बसवतील. आता मी माझ्या विजन आणि जी साहेबाचं विजन आहे त्याच्या दृष्टी आणि जी साहेबाची दृष्टी आहे त्याच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही चालणार आहात. मीच एकटा नाही तर आमचे सगळे 40 उमेदवार आणि या प्रभागातील 4 उमेदवार सगळे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहात. आणि शेवटी लोकतंत्रात आपण म्हणू शकणार ना निवडूनच देतील म्हणून. लोकांचं मन आपण कसं जाणू शकता? मी तो कोणता भविष्यवाण नाही की बा 100% निवडूनच येईल. माझं काम आहे, मी मेहनत करतोय, लोकांच्या घरोघरी जातोय, लोकांना विकास दाखवतोय आणि येणारा विकास जी आहे किंवा काही समस्या असतील त्याच्यावर मार्ग काढतोय. का तर आपल्या इथं विकास झाला आहे, काही मूल समस्या आहेत त्याच्यावर बी मार्ग काढणं गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे आम्ही जात आहे, लोकांना फेस करत आहेत. जोपर्यंत आपण कोणती गोष्ट फेसच करणार नाही तर कसं करणार? आणि कोणी म्हणते प्रतिस्पर्धी असतील काय, ती चालत राहते. कसं आहे, लोकतंत्रामध्ये कधी तुम्हाला सांगतो टीका करणं पण गरजेचं आहे. जोपर्यंत टीका होत नाही तोपर्यंत आम्हाला पण कळणार नाही ना आम्ही कुठं कमी आहात. नाही, तुम्ही सत्तेत आहेत त्याच्यामुळे टीका होते. आता कसं आहे, सत्तेत तर सगळेच आहेत, आम्हीच नाही, सगळेच सत्तेत आहेत. आता इलेक्शन आले म्हणून इकडं तिकडं चाललेत सगळे, सत्तेत तर सगळेच आहेत. इलेक्शन झाल्यावर सगळेच सत्तेत येणार, तेवढं लक्षात ठेवा. काय विकास कामं अजून झालेत तुमच्यामध्ये? आता भरपूर विकास कामं झाले जसं मी पहिले सांगितलं. आणि येणाऱ्या काळात आपण जसं प्रभागात बघितलं गेलं तर आपल्या इथं बुधवारचा बाजार भरतो किंवा आपले नागरिक असतात, तर तिथं आपल्या प्रभागामध्ये येणाऱ्या काळात मी स्वतः आणि आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली व एकनाथ काकाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः इथं शुभ शौचालयाचं नियोजन लावणार आहात. की तर आपल्या प्रभागामध्ये आणि आपल्याच नाही तर भरपूर प्रभागामध्ये शुभ शौचालय पाहिजेत. का तर तुम्ही स्वतः बघताय शहरात शुभ शौचालय आहेत का कुठं? म्हणून तर लोक घाण करतायत कुठं पण. आणि दुसरं म्हणजे आपल्या इथं
आरोग्य केंद्र पाहिजे. जसं आता साहेबांनं 100 खाटाचा दवाखाना आणला आहे, हा तर मोठा दवाखाना झाला. मात्र गल्ली परत महापालिकेचे बी दवाखाने पाहिजेत OPDसाठी, ज्याला आपण मोहल्ला क्लिनिक म्हणतो. तसं पण येणाऱ्या काळात साहेबाचं विजन आहे की बा गल्ली परत एक मोहल्ला क्लिनिक झालं पाहिजे. का तर आपण एक 3 टायर सिटी आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मध्यमवर्गीय शहर आहे, तर इथं मध्यमवर्गीय शहराला मोठमोठे हॉस्पिटल पत्र खात नाहीत जायला छोट्या गोष्टीसाठी. का तर एका दुसरी डॉक्टरला तपासणी केली तर डॉक्टर 500 रुपये फीस घेते, तुम्हाला पण माहीत आहे. तर त्यासाठी मोहल्ला क्लिनिकची गरज आहे. आणि CCTV सुरक्षेचा, जसं वाढतं शहर आहे, शहर वाढते तर गुन्हेगारी पण वाढती. तर येणाऱ्या काळात CCTVचं पण प्राधान्य, CCTVला आणि सुरक्षेच्या दिशेला बी प्राधान्य दिलं जाईल. आणि स्वच्छतेचा विषय तर फार महत्त्वाचा आहे. आणि गेल्या अनेक वर्षात ही गोष्ट व्हायला पाहिजे, मात्र आत्तापर्यंत झालं नाही. ही स्वच्छतेचा असा विषय की आपल्या इथं डम्पिंग यार्ड आहे, बरोबर. या डम्पिंग यार्डचं मला सांगा, आतापर्यंत महापालिकेत जे ती सत्ता होती, ती म्हणतात 70 वर्ष झाली त्याची सत्ता होती, त्यानं काय केलं डम्पिंग यार्डचं? काहीच केलं नाही. तसाच कचरा पडत आहे तिथं. आज मिथेन गॅस किती लीक होते तुम्ही बघताय. एकदा जाऊन तुम्ही मिथेन गॅस दाखवा तिथला किती लीक होते. त्याच जागी जर येणं कोणता बायो प्रकल्प आणला असता, का तर कचऱ्यापासून काय होत नाही आजच्या डेटला. CNG होते किंवा खत होते व इतर काही गोष्टी होतात, याच्यावर तुम्ही प्रकल्प आणायला पाहिजे होता. आणि हे प्रकल्प आणला असता तर महापालिकेला रेव्हेन्यू क्रिएट झाला असता आजच्या डेटला. हे काऊन केलं नाही? तर येणाऱ्या काळात आम्ही स्वतः जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल त्या टाईमला आम्ही अशा काही प्रश्न आहेत त्याच्यावर काम करणार आहोत आणि 100% काम करू. आणि अजून एक गरजेचं, आपल्या शहरात भरपूर ही आहेत बेरोजगार अनएम्प्लॉईड मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी इन्क्युबेशन सेंटर पाहिजे. ती की तिथं मुलांना इन्क्युबेट करता येईल, त्यांचे आयडियाज वापरता येईल. साहेबांना स्वतः टाटासोबत टायअप करणार आहेत. आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आमची मिटिंग झाली आहे. टाटासोबत टायअप करणार आहेत. माननीय उद्योगमंत्र्यांना सांगितलं आहे की बा इथं टाटा आणि महाराष्ट्राचं इन्क्युबेशन सेंटर देऊ की आपले मुलं इन्क्युबेट करता येईल. आणि जी बेरोजगार आहेत त्यांना तिथं रोजगार लावता येईल. आणि जी काही हुशार आहेत त्यांना तिथं काम करता येईल. असे भरपूर मुद्दे आहेत करणार आहेत. तुम्ही ही विचारा ना मुद्दे. महानगरपालिकेच्या बसेस बंद झाल्यात, काँग्रेसची सत्ता होती, चालू केल्या आणि बस केल्या, आता बंद केल्या, प्रवाशांचे हाल होते. हा, तर आपण येणाऱ्या काळात बसेसवर बी काम करूत ना. आता विषय असा आहे, महापालिकेचे बसेस बंद यासाठी झाल्या का तर त्या लोकांचा रिस्पॉन्स नव्हता, असं जर मला कळते. तर माझं म्हणणं आहे की बा तुम्ही युरोप बघा, युरोपियन कंट्रीजचं आपण मॉडेल तयार करतो, युरोपियन कपडे घालतो आपण, युरोपियन थीम वापरतो. मात्र युरोपमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये जा की बा तिथं पब्लिक ट्रान्सपोर्टला जास्त प्राधान्य आहे प्रायव्हेट ट्रान्सपोर्टपेक्षा. आपल्या लोकांना पण माझं अशी विनंती आहे की बा आपण पब्लिक ट्रान्सपोर्टला प्राधान्य द्या. ती की आपलं पोल्युशन आहे ती कमी होईल आणि जी या आहेत सुसुविधा त्याला सपोर्ट भेटेल. आणि काय ती पण 100% आम्ही त्या गोष्टीवर काम करू. अजून काही विशेष ब्लूप्रिंट विकासाचं विजन अजून भरपूर आहेत, नंतर बोलू आता. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या चिरंजीवाला उमेदवारी आणि येणाऱ्या काळामध्ये सुहास कल्याणकर जे आमदार बालाजी कल्याणकर यांचे चिरंजीव आहेत ते निवडून येतात का, त्यांचं पॅनल निवडून ते पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, ओके.